टिप्पणी करून राजकारण यशस्वी होत नसते. बरं का, जे बोलतायत ना आता ते एक दिवशी रात्री 2 वाजता पाय धरायला लागले ही वस्तुस्थिती आहे. कुठलं निवडून काय झालं, मेहरबानी म्हणून ते झालं, चुकीचं झालं हे नंतर आम्हाला कळलं त्याचा स्वभाव बघितल्यानंतर. आता पुढचं उत्तर पुढं ते प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. याचं उत्तर लोकांनी द्यायला पाहिजे, तुम्हाला विचारायचा अधिकार नाही आहे. एकदम पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय काम आणि तुम्ही काय विकासाचं बोलताय लोकांना सगळं कळलेलं आहे. त्यामुळे याच्या आधीचा विकास हा ज्या पद्धतीने झाला त्याची नोंद सरकार दरबारी आणि लोकांच्याकडे आहे. तुम्हाला याच्याबाबतीत बोलायचं काही कारण नाही. वारंवार निधीचा प्रश्न उपस्थित केला जातो, मात्र राष्ट्रवादी विकास निधीचा प्रश्न उपस्थित केला जातो, मात्र राष्ट्रवादी सुद्धा सत्तेत आहे. मात्र फक्त भाजपच्याच लोकांना निधी मिळेल असं जे चित्र निर्माण केलं जाते नाही, हे काही दिवस भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं ते केलं जातं आहे. परंतु निधी हा या पुढच्या काळात सगळ्यांना समान देण्याचीच व्यवस्था होती. सध्या निष्ठावान उमेदवार हा एक प्रश्न उपस्थित राहत असताना तुम्ही सुद्धा इतर अनेक पक्ष बदलले आहेत, फक्त मायावतींचा एक पक्ष राहिला असा एक आरोप तुमच्यावर झाला, याच्याबद्दल काय सांगाल? नाही, पक्ष बदलले म्हणजे परिस्थितीनुसार जे बदलत गेलं. आता राष्ट्रवादीमध्येच होतो मी, आता राष्ट्रवादीचे 2 झाले त्याला कोण काय करा, ते क्रमप्राप्त होते ओघात ते होत जाते, त्याला काय कोणी मुद्दाम बदलले असाचा अर्थ नाही. विकासाचा मुद्दा त्याच्यापेक्षा वैयक्तिक टीका टिप्पणी हे मोठ्या प्रमाणात दिसते. हे कितपत योग्य वाटते की मेन मुद्दा बाजूला ठेवला जातो आणि व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राजकारण यशस्वी होत नसते. बरं का, जे बोलतायत ना आता ते एक दिवशी रात्री 2 वाजता पाय धरायला लागले ही वस्तुस्थिती आहे. कुठलं निवडून काय झालं, मेहरबानी म्हणून ते झालं, चुकीचं झालं हे नंतर आम्हाला कळलं त्याचा स्वभाव बघितल्यानंतर. आता पुढचं उत्तर पुढं ते